नमस्कार. आज आपण बोलणार आहोत बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आणि इक्विटी फंड ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे करावी. गेल्या 5 वर्षाचा जर आपण साधारणतः विचार केला तर शेअर मार्केट 2020पर्यंत सलग वाढत होतं. 2020मध्ये करोनाच्या भीतीमुळे थोडं शेअर मार्केट खाली गेलं. त्यावेळेला इक्विटी फंड्स सेन्सेक्स खूप चांगलं वाढतं, इक्विटी रेटिंग खूपच चांगले आले होते. तुलनेने बॅलन्स रिटर्न्स कमी होते, पण प्युअर डेट फंडापेक्षा याची रिटर्न नक्कीच जास्त होते. आता 2020 नंतर मार्च 2020 नंतर मार्केट जे फटकन खाली गेलं. थोडक्यात जानेवारी 2020 ते मार्च 2020 इथे मार्केट खूप खाली गेलं. तुम्ही बघू शकता की सेन्सेक्स किंवा इक्विटी फंड हा खूप खाली गेलेला आहे. त्या तुलनेने बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड कमी खाली गेलेला आहे. दोन्ही खाली गेलेले आहेतच. आता एप्रिलपासून जे मार्केट वाढायला लागलेलं आहे, तुम्हाला दिसून येईल इक्विटी मार्केट खूप वाढलेलं आहे, सलग वाढत आहे, वाढत राहिलेलं आहे. तुलनेने बॅलन्स ॲडव्हान्टेज कमी वाढलेले आहेत. डेट फंडाचे रिटर्न्स नॉर्मल रिटर्न्स आहेत, परंतु बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडाचे रिटर्न्स हे डेटपेक्षा चांगले आहेत. पण ऑक्टोबर 2021 नंतर मार्केट पुन्हा खाली यायला लागलं. तुम्ही जर बघितलं तर ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत आतापर्यंत मार्केट खाली आलेलं आहे. इक्विटी फंड खूप खाली आलेले आहेत. त्या तुलनेत बॅलन्स ॲडव्हान्टेज कमी खाली आलेले आहेत. थोडक्यात काय तर मार्केट जेव्हा कमी खाली येतं त्यावेळी बॅलन्स ॲडव्हान्टेज पण कमी खाली जातं. इंडेक्स फंड, इक्विटी फंड, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आणि डेट फंड यांचा आपण लॉंग टर्म जर एक रिव्ह्यू घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की सेन्सेक्स फंडाचे रिटर्न्स लॉंग टर्ममध्ये चांगले आहेत, डेट फंडाचे रिटर्न्स नॉर्मल आहेत आणि बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडाचे रिटर्न्स या दोन्हीच्या मध्ये आहेत. अनेक वेळा त्याची रिटर्न इक्विटी चांगलेली आलेले आहेत. थोडक्यात कमी रिस्कमध्ये डेटपेक्षा जास्त रिटर्न्स हे बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडामध्ये आपल्याला मिळू शकतात. इन्व्हेस्ट करताना कुठे इन्व्हेस्ट करायचं हे बघण्यासाठी इक्विटी व्हॅल्युएशन इंडेक्स बघणं गरजेचं असतं. या इंडेक्सने आपल्याला काय कळतं तर आपल्या मार्केटचं व्हॅल्युएशन कळतं आणि आपण ठरवू शकतो की आज आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचे आहे. इक्विटीमध्ये करायचे इन्व्हेस्ट आहे का बॅलन्स ॲडव्हान्टेजमध्ये करायचं का इतर ठिकाणी करायचे आहे, कुठे प्रॉफिट बुक करावा, कुठे टॉपअप करावा, ही माहिती आपण इंडेक्सच्या आधारे घेऊ शकतो. आजचं मार्केट बघता बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड हे खूप इन्व्हेस्टमेंटला चांगले आहेत. लाँग टर्ममध्ये रिटर्न्स नक्की चांगले येते. इक्विटीचा इन्व्हेस्ट करताना लोकांनी जर विचार करावा व इक्विटी आपण इन्व्हेस्ट करू शकतो का. अर्थात SIP करायला काहीच हरकत नाही इक्विटीमध्ये. तर बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये कमी रिस्क आणि रिटर्न्स डेटपेक्षा जास्त मिळू शकतात. प्रत्येकाने या कॅटेगरीचा जरूर विचार करावा. धन्यवाद.